आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवा। भगवान परमात्मा संपत्ति मांगते नहीं, मन मांगते हैं। संपत्ति से प्रभु प्रसन्न नहीं होते। जैसे जब से पैसे को ज्यादा महत्व दिया गया तब से पाप बहुत बढ़ गया। संपत्ति से परमात्मा प्राप्त होते नहीं, सत्ता से परमात्मा प्राप्त होते नहीं, परमात्मा प्रेम से प्राप्त होते हैं। कदाच भगवान की सेवा करने से संपत्ति मिलेगी, समय नहीं मिलेगा। प्रभु की मानसिक सेवा करने से मनुष्य का मन विशुद्ध हो जाता है और अर्चन, भगवान का पूजन अर्चन करने से तन और धन मिलता है। मानसिक सेवा में मन मुख्य है। मानसिक सेवा का समय, जब आपको मानसिक सेवा करना है उस वक्त किसी का मुख देखना नहीं। भोर के समय 5 बजे मानसिक सेवा का समय है। किसी को देखो मत, किसी के साथ बात भी मत करो और मानसिक सेवा करो। मानसिक सेवा से मन शुद्ध हो जाता है और भगवान का अर्चन पूजन करने से तन और उसको धन भी मिलता है, उसकी धन की शुद्धि भी होती है। प्रभु प्राप्त करने के लिए मन शुद्ध होना चाहिए। जिसका मन बहुत विशुद्ध हो जाता है उसी को प्रभु की प्राप्ति बहुत जल्दी हो जाती है। स्नान से देह की शुद्धि होती है, दान से धन की शुद्धि होती है और प्रभु का स्मरण करने से मन की शुद्धि हो जाती है। प्रभु कपड़ा देखते नहीं, संपत्ति देखते नहीं, ऐश्वर्य देखते नहीं, सत्ता देखते नहीं, मन कितना विशुद्ध है वो प्रभु देखते हैं। संसार में सब संपत्ति मांगते हैं, प्रभु केवल मन मांगता है। यया अठा प्रहरा माझारी, मोटके निमिष भरू दीते जाए। इतना भी दिया तो काफी है। जीवन मिला है, जीवन में एक पंचमांश समय प्रभु चिंतन में खर्चा करना चाहिए।
संपत्ति के लिए बहुत प्रवृत्ति नहीं करना। जो संपत्ति के लिए बहुत प्रवृत्ति करता है उसका मृत्यु बिगड़ जाता है। जितनी जरूरत है उतनी प्रवृत्ति करो, उससे ज़्यादा प्रवृत्ति करने से प्रवृत्ति में मन बैठ जाता है, उसका मृत्यु बिगड़ जाता है। कम से कम 4-5 घंटे हर रोज प्रभु की सेवा करना चाहिए। उसका तन भी अच्छा रहता है और मन भी अच्छा रहता है। प्रभु स्मरण करने से असाध्य रोग भी निवृत्त हो जाते हैं, ऐसी ताकत प्रभु नाम में है। कभी कभी लोग बोलते हैं ऐसा हो सकता है क्या? तेरे लिए नहीं हो सकता। संशयावनी छोर आणिक नहीं पाप घोर, ते विनाशाची वागुर प्राणी असी। संशय ही मृत्यू है और श्रद्धा ही जीवन है। श्रद्धा से सब कुछ मिलेगा। संशय कभी व्यक्त करना नहीं। संशय उसको आता है जिसकी बुद्धि विशुद्ध नहीं है, उसको संशय बहुत आते हैं। भगवान का भजन करते ऋषि मुनि भारद्वाज मुनि के आश्रम में रामचंद्र आए थे प्रयागराज में। आज भी प्रयागराज में बहुत साधु होते हैं, साधु संत आते हैं। प्रयागराज में हमेशा मेला होता है। अमावस्या, पूनम, बहुत लोग नहाने के लिए आते हैं। माघ मेला होता है, 1 मास सत्संग चलता है इस प्रयागराज में, जहाँ गंगा, सरस्वती और जमुना जी एकत्रित हुई है। 2 नदियों का जो संगम होता है उसको प्रीति संगम कहा जाता है, और 3 नदियों का संगम होता है उसको त्रिवेणी संगम कहा जाता है। मनुष्य जीवन ही त्रिवेणी संगम है। तुका म्हणे देव भक्तानि नाम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा। तुका म्हणे देव भक्तानि नाम, तुका म्हणे देव भक्तानि नाम। तेथे ओग नाम त्रिवेणीचा, ओग नाम त्रिवेणीचा। तेथे ओग नाम त्रिवेणीचा, तेथे ओग नाम त्रिवेणीचा। तुका म्हणते करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी। का म्हणे देव भक्तानि नाम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा। ज्या संत बसते वा त्रिवेणी गंगा आहे, प्रयागराज है। या प्रयागराजामध्ये आजही फार मोठे मोठे ऋषी मुनी अशा प्रकारचे निवास करतात। गंगा ज्ञान स्वरूप आहे, जमुना जी भक्ती स्वरूप आहे, और सरस्वती वो भी ज्ञान स्वरूप है। तीनों का संगम बहुत पवित्र संगम। इस संगम में नहाने से बहुत पुण्य मिलता है। भरद्वाज महामुनींचा आश्रम या त्रिवेणी संगमावर रामचंद्र या भरद्वाज आश्रमामध्ये एक रात्रभर राहिलेली आहेत। भरद्वाजानं आपण कृतार्थ झालो। मी ध्यानामध्ये केवळ प्रभूला पाहत होतो, पण आज प्रत्यक्षात जगज्जननी सीता आणि लक्ष्मण शेषनारायण या तिघांचंही मला दर्शन झालं। माझं सौभाग्य आहे। माझी तपस्या फलित झाली,
खूप रामचंद्राची सराहना केली आहे. अनेक ऋषीमुनींना भरद्वाजांच्यामुळे अनेक ऋषीमुनींना देखील दर्शन झालेलं आहे. या आश्रमामध्ये एक रात्र राहिलेली आहे. दुसऱ्या दिवशी भरद्वाजाचा निरोप घेऊन रामचंद्र पुढे निघालेले आहेत. जमुना पार करायची होती. ऋषींना 2-3 शिष्य बरोबर दिलेले आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर अनेक प्रकारच्या डोंग्या ठेवलेल्या असतात. डोंग्या म्हणजे एकाच लाकडाला कोरून केलेली छोटी नाव, तिला डोंगी असं म्हणतात. तिला जोड नसतो, एकाच लाकडाच्या खोडातून केलेली छोटी अशा प्रकारचे नाव. याच्यामध्ये 3-4 माणसं बसू शकतात. आणि रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता हे तिघेही त्या डोंगीमध्ये बसून पैल तीराला गेलेले आहेत. पैल तीराला गेल्यानंतर अनेक ऋषीमुनींच्या आश्रमांच्या जवळ जावं, रामचंद्राचं दर्शन करण्याकरता त्यांनी यावं. हो करता वाल्मिकांचा आश्रम आलेला आहे. वाल्मिकाला ही गोष्ट कळल्याबरोबर वाल्मिक ऋषी पुढे आलेले आहेत. वृद्धाच्या प्रकारची अवस्था. रामचंद्रानं वाल्मिकांचं दर्शन केलेलं आहे. वाल्मिकांनी देखील रामचंद्राचं दर्शन केलेलं आहे. वाल्मिक ऋषीनं खूप सराहना केली रामचंद्राची. मोठ्या आदबीनं प्रेमानं रामचंद्राला आश्रमात नेलेलं आहे. समाचार विचारलेला आहे. रामचंद्राने घडलेली सगळी हकीकत सांगितली आहे. हमें वनवास मिला है. वाल्मिक ऋषींनं, या ऋषींचं नाव वाल्मिक पडण्याचं कारण हजारो वर्ष तपस्या केलेली आहे. ऋषीने सांगितलं, ऋषीमुनींच्या शब्दावर अबाधित स्वरूपाचा विश्वास ठेवून कैक हजार वर्ष या महापुरुषानं साधना केलेली आहे. पहिल्यांदा गुरु भेटलेले आहेत नारद महामुनी. नारदाने दिलेल्या मंत्राचा जप करीत हा महात्मा कैक हजार वर्ष तपश्चर्या करता बसलेला आहे. शरीर सर्वपंजरी झालेला आहे आणि शरीरावर एक वारुळ निर्माण झालेला आहे. वारुळातून प्रगट झाले म्हणून त्यांचं नाव वाल्मिक ठेवले गेलं. ऋषीमुनी परत ज्यावेळेस आलेले आहेत पुन्हा कैक हजार वर्षानं, तेव्हा वाल्मिक ऋषी ज्या वारुळामध्ये होते त्या वारुळाच्या छिद्रातून दिदीप्यमान प्रकाशाचा झोत बाहेर पडलेला होता. आवाज दिल्यानंतर वाल्मिक ऋषी त्या वारुळातून बाहेर आलेले आहे म्हणून त्यांचं नाव वाल्मिक ठेवलं गेलं. या गंगेच्या किनाऱ्यावर उत्कृष्ट प्रकारचा आश्रम करून वाल्मिक ऋषी साधना करत होते. ये भक्ति का किनारा है. कैक हजार वर्षे तपश्चर्या करून अत्यंत तेजपुंज असलेले वाल्मिक यांनी रामाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलेलं होतं. रामचंद्रांची झाकी समाधीमध्ये वारंवार होत होती, पण केवळ रामचंद्राचं दर्शन होत होतं. परंतु आज मात्र रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण या तिघांचंही दर्शन होतं. दंडवत प्रणाम केलेला आहे. वाल्मिकांनी आश्रमामध्ये नेलेला आहे, बसवलेला आहे, फलहार दिलेला आहे. अनेक ऋषीमुनींना सुद्धा वाल्मिकांच्यामुळे रामचंद्राचं दर्शन झालेलं आहे. त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे. चर्चेमध्ये विचारले रामचंद्रानं कि हे मुनि, हमें दंडकारण्य में जाना है, आगे कहीं रुकने के लिए हमें जगह बताना. आम्ही कुठे राहावं, आम्ही कुठे निवास करावा हे तुम्ही आम्हाला सांगा. सुनहु राम बकहु निकेता, सुनहु राम बकहु निकेता, जहाँ बसहु सिय लखन समेता, जिनके श्रवण
समुद्र समाना जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुबगुसरी नाना बरई निरंतर होई न पूरे तिनके ही तुम कहु गृह रो रे कहु गृह रो रे सुनहु राम कहु सुनहु राम कहु सुनहु राम कहु वाल्मिक ऋषी म्हणतात तुम्ही कुठे राहावं काय सांगावं, पण तुमच्या राहण्याची जागा मी निश्चित सांगतो म्हटलं. ज्याचं हृदय अत्यंत विशुद्ध आहे, ज्याच्या चित्तात कोणत्या प्रकारचे विकार नाही, काम नाही, क्रोध नाही, ईर्ष्या नाही, असं जे शुद्ध हृदय आहे तेच तुमचं राहण्याचं स्थान आहे. तसं साधना करताना भूमीचा असर होत असतो. भूमी पवित्र असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. तिथलं पर्यावरण अत्यंत विशुद्ध असेल, तिथे माणसाला पुन्हा पुन्हा मांडी घालून बसून साधना करू वाटतं. अशी जागा असावी साधने करता. साधना करताना आसपास कुठे अशा प्रकारे वाईट अशा प्रकारचे कृत्य चालत असतील तर ती जागा साधनेला योग्य नाही. विशुद्ध जागा असली पाहिजे. ज्या छल कपट, क्रोध, ईर्ष्या, द्वेष हो ऐसा चित्त प्रभू के लिए योग्य नहीं. आध्यात्मिक विचारांना प्रेरित होऊन वाल्मिकांनी अनेक जागांचा निर्देश केलेला आहे. रामचंद्रानं ते वाल्मिक ऋषींचं बोलणं ऐकलेलं आहे. नंतर वाल्मिकांना सांगितलं की इथे जवळच कामादगिरी नावाचा एक मोठा पहाड आहे, ज्याला चित्रकूट म्हणतात. कह मुनि सुनऊ भानुकुल नायक आश्रम कहू समय सुखदायक. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चित्रकूट गिरी करहु निवासा तुम्हार सब भांति सुपासा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कामादगिरी म्हणजे चित्रकूटहून जवळच अशा प्रकारचं आहे. त्या चित्रकूटवर चांगल्या प्रकारचं स्थान आहे. आपण चित्रकूटला निवास करावा. जिथे कुटस्थ चैतन्य म्हणजेच चित्तामध्येच कुटस्थ चैतन्य जे आहे, शुद्ध हृदय ही चित्रकूट है. ऐसे चित्रकूट पर प्रभू रहता है. सांगितल्याप्रमाणे गुहकानं मार्ग दाखवलेला आहे. डोंगीच्या आपल्या वाल्मिक ऋषींच्या आश्रमातून निघालेले आहेत. वंदन करून वाल्मिकांनी खूप स्वागत केलं होतं. परिसरातले सगळे ऋषीमुनी रामचंद्राच्या दर्शनाकरता आले. एक दिवस निवास केलेला आहे आणि पुन्हा प्रवासाला लागलेले आहेत. प्रवास करताना एक क्रम होता. रामचंद्र पुढे चालत होते, मध्ये सीता चालत होती आणि मागे लक्ष्मण चालत होता. लक्ष्मण हा रामचंद्राचा अनुगामी असल्यामुळे रामचंद्राच्या आणि सीतेच्या पावलावर पाऊल पडू नये असा भाव होता. त्यामुळे लक्ष्मणाला बाजूने राम लखन बन पासे. आगे राम लखन बन पासे. आगे राम लखन बन पासे.
लखन बनवासी। तापस वेश विराजत काछे, तापस वेश विराजत काछे, तापस वेश तापस वेश उभय बीच सिया सोहती कैसे, उभय बीच सिया सोहती कैसे, ब्रह्म जीव बीच माया जैसे, ब्रह्म जीव बीच माया जैसे, आगे राम लखन बन पाछे, आगे राम लखन बन पाछे, आगे राम लखन बन पाछे, आगे राम लखन बनवासी, आगे राम लखन बनवासी, आगे राम लखन बनवासी। यांचं चालणं कसं होतं तर तुळशीदास महाराज म्हणतात, जीव आणि शिव यांच्यामध्ये मायेचा जो पडदा आहे ना, तसंच हे चालणं होतं. पुढे आदिनारायण चालतात, मध्ये माया म्हणजे सीता आणि मागे जीव म्हणजे लक्ष्मण, असं हे चालणं होतं वर्णन करताना. आणि खरंच आहे, जीव और शिव के बीच में माया होने के कारण ही हम भगवान से दूर चले गए. माया का पर्दा हटाने के बाद ही जीव शिवरूप हो जाता है, उसमें कोई संदेह नहीं. जेव्हा लक्ष्मणाच्या पायात अनेक वेळा काटे मोडावेत, हे रामचंद्राच्या लक्षात आल्यानंतर रामचंद्रानं चालणं बदललेलं आहे. लक्ष्मण हा पुढे चालायचा, मध्ये सीता चालायची आणि राम मागे चालायचे, कारण राम सगळ्यांचा पाठीराखा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत असा किंवा अशा प्रकारे चालू लागलेत. लक्ष्मणाला त्रास होतोय हे रामचंद्राला कळालेला आहे. या रीतीने चालता चालता गुहक पण बरोबर आहे, गुहकाने मार्ग दाखवलेला आहे, पाऊल वाटेनंही चाललेले आहेत. कामादगिरीचं दर्शन झालेलं आहे. ऋषीमुनीच्या अनेक कुटिया परिसरात होत्या. हा गुहक म्हणजे भिलांचा राजा असल्यामुळे याला सगळ्या जंगलाची पूर्ण रूपेनं माहिती होती, म्हणून गुहकाला बरोबर ठेवलेला आहे. पुढे गेलेले आहेत चित्रकूट पर्वताच्या परिसरात. चित्रकूटच्या नदीचं नाव मंदाकिनी, मंदाकिनी गंगा. या मंदाकिनीला वंदन केलेलं आहे, किनाऱ्यावर गेलेले आहे, हात पाय धुतलेले, पाणी प्यालेत, स्नान केलेली आहेत. आणि तिथून पुढे 4-5 किलोमीटर अंतरावर असेल हा कामादगिरी चित्रकूट. पाऊलवाटेनेच प्रवास चालू आहे. जंगल आहे भरपूर. चित्रकूट पर्वतावर, पर्वताच्या पायथ्याला, गंगेच्या कडेला सीतेला सुलभ व्हावं पाणी आणण्याकरता म्हणून एक उंच वाटा असा बघितला आणि त्यावर कुटिया बांधायचं ठरलंय. लक्ष्मणाला विचारलं की लखन लखन कहाँ कुटिया बनाई जाए. लखन म्हणतो मैं क्या बताऊं, आप ही बताइए, तुम्ही जिथे सांगाल तिथे आपण कुटिया बांधू. एक थोडासा उंच वाटा असा पाहिलेला आहे. तिथून सगळ्या प्रकारचा प्रदेश दिसेल सर्व बाजूचा असा विचार करून जागा निवडली. रामचंद्राने जागा निवडल्याबरोबर लक्ष्मण आणि गुहक हे दोघेही जंगलामध्ये गेलेले आहेत. यांनी लाकडं काही वेली बांधण्याकरता, तेव्हा थोडं सुतळीन काथ्या होता, वेली जमा करून आणल्यात आणि उत्कृष्ट प्रकारची कुटी बांधायत. 2 दालनं केलेली आहेत. पुढच्या बाजूला एक मोठी शिळा आहे
त्या शिळेवर बसून आपल्याला इकडे तिकडे पाहता येईल या हेतूनं सुंदर प्रकारची कुटिया त्या ठिकाणी या दोघांनी बांधलेली. 2 दिवसात 2 दालनं होते. मागच्या बाजूला एक बैठकीकरता सीतेला बसण्याकरता एक जागा केली होती. पुढे बैठक होती. लक्ष्मणानं फळं आणावी. ही कुटिया बांधल्यानंतर तिची वास्तुशांती केली. वास्तुशांतीला गुलाबजाम नव्हते, फळं होती. फळं जिथे आपण राहतो त्या घराची वास्तुशांती केलीच पाहिजे. जर वास्तुशांती केली नाही तर ती वास्तुपुरुष आपल्याला काय करतो, सुख देत नाही. लक्षात ठेव. म्हणून रामचंद्राने त्या कुटियाची वास्तुशांती केली फलाच्या द्वारे आणि प्रवेश केला. तो रामचंद्राने प्रथम प्रवेश केला. सीतामाता रामचंद्र त्या कुटियामध्ये राहू लागले. वलकल वस्त्र वाळत घालण्याकरता एक जागा होती पलीकडच्या बाजूला. तिथे एक वेलीचा असा वेलच बांधली दोरी म्हणून. अशा प्रकारे कुटी तयार झाल्यावर लक्ष्मणानं फळं आणावीत. गुहकाला मात्र रामचंद्रानं सांगितलं, गुहक अभी आप वापस जाओ. गुहक रडू लागलेला आहे. गुहकानं रामचंद्राचे पाय धरलेले आहेत. मैं आपकी सेवा करूंगा. माझ्या घरी कोण आहे म्हटला. तुम ही मेरे पिता हो और माँ वैदेही मेरी माँ है. काय भाव होता पहा. तो घरी जायला तयार होईना. रामचंद्राने त्याला आज्ञा केलेली आहे, तुम राजा हो. शृंगवेरपुरचा तो राजा होता, भिल्लांचा राजा. वो राजकार संभालने के लिए तुम जाओ. ऐसा नहीं करना. आपली जबाबदारी माणसाने टाळू नये. उपदेश केलेला आहे गुहकाला. गुहक अनिच्छेने अशा प्रकारचा परत निघालेला आहे. आजही या सातपुड्यामध्ये जी भिल्ल लोक आहेत ते इतके चालतात, 60-70 किलोमीटर पर डे चालतात. इतके चालणारी माणसं मी पाहिलीत. हा गुहक निघालेला. दुसऱ्या दिवशी जिथे सुमंत्र दशरथाचा रथ गंगेच्या कडेला, घोडे मोकळे सुटलेले आहेत. जिकडे रामचंद्र गेलेले आहेत तिकडेच ते घोडे पाहतात. चारा खायचं बंद केलेलं आहे, पाणी प्यायचं बंद केलेलं आहे आणि ओरडत आहेत घोडे. सुमंत्र बेशुद्ध पडलेला आहे. पुन्हा शुद्धीवर यावं, पुन्हा शुद्धीवर यावं. गंगेच्या किनाऱ्याला हा प्रसंग जेव्हा गुहक परत आला त्यांनी पाहिलं. त्यांनी पाहिल्याबरोबर घोडे किंचाळत आहेत. राम जिकडे गेले तिकडे पाहतायत. पाणी पित नाही, काही खात नाही आणि सुमंत्रानं देखील काही खाल्लं नाही, प्यालं नाही. जेव्हा गुहक आलेला आहे पाहिलं, या सुमंत्राची स्थिती पाहिल्याबरोबर 2 भिल्लांना बोलवलेला आहे. त्या दोघांना सांगितलं की इसको अयोध्या में पहुंचा दो. रथ जोडलेला आहे. 2 भिल्ल त्या रथावर बसलेले हाकण्याकरता. सुमंत्र वृद्ध अवस्था आहे, अत्यंत जुना मंत्री दशरथाचा. त्याला रथात घातलेले आहे. निघाल्यानंतर सरयू गंगेच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. रथ त्याच्या जवळ दिलेला आहे आणि भिल्ल मात्र तिथून परत फिरलेले आहे. पण सरयू गंगेवर हे दुपारच्या वेळेला आल्यामुळे या सुमंत्राने विचार केला की हे काळं तोंड मी कुणाला दाखवू. मी गेल्यानंतर मोठी आपत्ती येणार आहे. दुःखी झालेला हा सुमंत्र रात्रीच्या वेळी पृष्ठ झाला. संपूर्ण नगरीला प्रेतकळा आलेली होती. दशरथ राजाचा स्वर्गवास झालेला होता. दुःखी झालेला हा सुमंत्र, सगळी प्रजा रुदन करत होती. भरत आलेला आहे. भरताने दशरथाचा अंत्येष्टी संस्कार केला आणि 10वा 13वा झाला आणि सगळ्यांनी ठरवलं की भरताला गादी दिल्यामुळे रामचंद्र वनवासात गेलेले आहेत. आता भरताने गादीवर बसावं. वशिष्ठाने मंत्रिमंडळाने सांगितलं की भरत तुम गद्दी पर बैठ जाओ.
तुझा राज्याभिषेक करायचा आहे. आक्रोश करून भरत रुदन करतोय. मी गादीवर बसण्याकरता लायक नाही म्हटलं. वशिष्ठांना भरत म्हणतो, खरं तर मी तुम्हाला उलटा जवाब देणं हे चांगलं नाही, पण विलाज नहीं, क्या करूं, मैं बिल्कुल लायक नहीं हूं. ये गद्दी मेरे राम की है, मैं राम का सेवक हूं. या गादीवर मी बसणार नाही म्हटलं. मी जर या गादीवर बसलो तर हे सगळं राज्य बुडून जाईल म्हटलं. माझा जन्म जर झाला नसता तर राम आणि सीता लक्ष्मण वनवासात गेले नसते. मैं बहुत पापी हूं, मुझे क्षमा करना गुरुजी, मैं गद्दी का स्वीकार नहीं कर सकता. भरताची ती व्याकुळ झालेली स्थिती पाहिली. कौशल्याला मात्र भरताचं रूप पाहून वारंवार रामचंद्राचं स्मरण येत होतं. आणि कौशल्यानं मंत्रिमंडळाला सांगितलं की त्याला फार आग्रह करू नका. अगर मेरे भरत को कुछ हो गया तो क्या हो जाएगा. जर या भरताला काही झालं तर म्हटले या नगरीचं काय होईल. आपण त्याला आग्रह करू नका. उसके मर्जी के मुताबिक काम करेंगे. भरताने अनेक प्रकारच्या शपथा घेतलेल्या होत्या. स्त्री हत्येचं पातक लागेल, बालक हत्येचं पातक लागेल, गो हत्येचं पातक लागेल, गाव जाळल्याचं पातक लागेल, असे अनेक पातकांचा विचार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ही सगळी पातकं मला लागतील जर मी या षडयंत्रामध्ये असेल तर. व्याकुळ झालेला भरत रडतोय. वशिष्ठाने विचार केला काय. पुन्हा दरबार भरलेला आहे, पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. भरताने सांगितलं की इस गद्दी पर मैं नहीं बैठ सकता. एकैया कही मन माई, एकहिया कही मन माई, एकहिया मिलन मन माई, एकहिया मिलन मन माई. प्राप्त काल चलियाऊ प्रभु पाई, प्राप्त काल चलियाऊ प्रभु पाई. एकैया कही मन माई, एकैया कही मन माई, एकैया कही मन माई. मी या गादीचा स्वीकार करणार नाही, पण माझी एक इच्छा आहे म्हटलं. राज्याभिषेक के लिए जो जो भी सामान हम लोगों ने एकत्रित किया है वो लेकर हम प्रभु के चरणों में जाएंगे. वही चित्रकूट पर रामचंद्र को अभिषेक करेंगे, ऐसी मेरी इच्छा है. जे सगळे राज्याभिषेकाकरता एकत्रित केले हे घेऊन आपण जाऊ. रामचंद्राला तिथेच राज्याभिषेक करू. आणि भरताची इच्छा आहे की भरत म्हटला मैं वनवास भोगूंगा, मी वनवास भोगीन, मी आणि शत्रुघ्न वनवासात राहीन, लक्ष्मण वैदेही आणि राम परत येतील. आपण सगळं हे साहित्य घेऊन जाऊ. व्याकुळ झालेल्या प्रजेने विचार केला. रामदर्शन की इच्छा सबको थी. सगळ्या प्रजेला रामाच्या वियोगाचं अत्यंत महान दुःख झालेलं होतं. भरताचा हा विचार भरताने मांडल्याबरोबर मंत्रिमंडळात आणि गावातल्या लोकांनी सुद्धा तो मान्य केलेला आहे. दर्शनाकरता हा विचार सगळ्यांना अत्यंत आवडलेला आहे. राज्याकडून हुकूम काढला गेला की छकडे, रथ, हत्ती, घोडे, सगळ्या प्रकारची वाहनं, पालख्या सजवण्याला सुरुवात केलेली आहे. खूप आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. आता रामाचं दर्शन होणार आहे. व्याकुळ झालेले हे सगळे भक्त मंडळी यांनी विचार केला की या निमित्तानं आपल्याला रामचंद्राचं दर्शन होईल, सीतेचं दर्शन होईल. आणि म्हणून सगळे तयारीला लागलेले आहेत. रात्रभर तयारी चालू होती.
भरताने सांगितले जे वृद्ध आहेत त्यांनी मात्र राज्यातच राहावं. ते नंतर शोक करू लागले, ऐसा क्यों, हमें भी प्रभु के दर्शन करने की इच्छा है, हम क्यों यहाँ रहे. मग त्यांच्याकरता पण पालख्या निर्माण केल्या, सजवल्या. वृद्धांनाही सांगितलं ठीक आहे, नगर रक्षण करण्याकरता आपण काही सेवक ठेवू, सैन्य ठेवू. ज्याला यायची असेल, त्यांनी इच्छा असेल, त्यांनी सगळ्यांनी तयार व्हा. स्त्री पुरुषांना सगळ्यांना वृद्धांना सांगितल्याप्रमाणे सगळे तयारी करू लागले. मोठा आनंद झालेला आहे. तयारी केल्यानंतर चतुरंगिनी सेनेसहित भरत हा प्रथम रथात बसला. पुढे सरयू गंगेच्या किनाऱ्यापर्यंत गेल्यानंतर रथातून खाली उतरून पडले आहे. प्रत्येक जणांनी आपल्या वाहनाचा त्याग केला आहे. कैकेयीला बरोबर घ्यायचं नाही असं ठरलं होतं. ये डायन को साथ नहीं लेना, इसने सारा काम बिगाड़ा है. पण वशिष्ठानं सुंदर विचार सांगितला, ऐसा नहीं करते बेटे, आखिर कुछ भी हो ये तेरी माँ है, माँ माँ ही होती है. मग मात्र कैकेयीला देखील एक पालखी सजवलेली आहे. कैकेयी बरोबर आहे. आता कैकेयीचा कली उतरलेला आहे. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी वेगवेगळ्या पालख्यामध्ये बसलेली आहेत. वाहक लोक पालखी वाहन करतायत. सगळं दलबल चालू लागलेलं आहे. गंगेच्या किनाऱ्याला गेल्याबरोबर भरत हा रथातून खाली उतरला. त्याने राजऐश्वर्यातले कपडे काढून टाकले. मेरी माँ वैदेही और राम अगर पैदल गया तो मैं कैसा रथ में बैठकर जाऊं. पायात असलेले जोडे काढून फेकून दिले. ऐसे ही मेरी माँ और राम जी गए हैं तो मैं क्यों रथ में बैठूं. रडता रडता तो बोलत होता. सगळे आपल्या वाहनातून खाली उतरून पडलेले आहेत. अगर भरत ही बैठता नहीं तो हम भी क्यों बैठे. मग मात्र ही गोष्ट कौशल्याला कळालेली आहे. कौशल्याने पालखी वाहकांना सांगितले, बोले मेरी पालखी भरत के वहां ले चलो. भरताजवळ आल्याबरोबर भरताला जवळ घेतले. बेटा ऐसा नहीं कर, ये सारे दुखी लोग हैं, किसी ने भोजन पाया नहीं, फल फूल पाकर रहे हैं, जैसे जब से तेरे पिता स्वर्ग सिधारे हैं. ये सारे दुखी हैं, उनका और दुख देना अच्छा नहीं. मेरी इच्छा है तू रथ में बैठ जा. पुन्हा भरत रथात बसलेला आहे. शृंगवेरपूरला पोहोचलेले आहेत. शृंगवेरपूरचा राजा गुहक, त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, चतुरंगिनी सेना घेऊन जायचं कारण काय. कुणाची सेना आहे त्या ध्वजा पताकावरून ओळखलेला आहे. आणि मग मात्र गुहक म्हणाला, जब तक मैं जिंदा हूं तब तक इनको गंगा पार नहीं करने दूंगा. सगळ्या गुहकांनी, सगळ्या भिल्ल समाजानं कुऱ्हाडी, कोयते, शस्त्रास्त्र आणले, त्याला जे सापडेल ते. गंगेच्या किनाऱ्याला आलेले आहेत. सगळ्या नावा पूर्ण बाजूला करून बांधून टाकलेले आहेत. जाऊ देणार नाही म्हणले पलीकडे. राम एकटा आहे म्हणून म्हणजे राज्य निष्कंटक करण्याकरता म्हणले कदाचित हा आला असला पाहिजे, असा विचार या गुहकांना केलेला आहे. सगळे शस्त्रास्त्रासहित गंगेच्या किनाऱ्याला येऊन थांबलेले आहेत. अजून मात्र भरताची सगळं सैन्य जे येत होतं त्याची धूळ उडत होती आणि पक्षी इकडे तिकडे उडत होते. घाबरून चतुरंगिनी सेना होती. आणि ह्या गुहकाने मात्र असा विचार केला की भरत जर आला असेल तर त्याच्या चित्तामध्ये मात्र कुभाव असला पाहिजे. त्याचं कारण तो कैकेयीचा पुत्र आहे. कैकेयीने एवढं पाप केले की रामाला वनात पाठवलं. कदाचित याच्याही चित्तात रामचंद्राला मारून टाकण्याचा विचार असेल, किंवा राम और लक्ष्मण दोघंही म्हटले एकटेच अशा प्रकारचे वनात आहेत, कदाचित अशा विचारानं आला असेल असं म्हणून गुहकाने तयारी केलेली आहे युद्धाची. तितक्यात त्यांचा एक मंत्री होता वृद्ध अशा प्रकारचा. बोले राजन,
जल्दबाजी करना नहीं, जल्दबाजी करने से काम बिघड जाता है. हेस्ट इज द वेस्ट. घाई करणं चांगलं नाही. कधी कधी माणसं खूप घाई करतात आणि कुठेतरी पालथे उलथे होतात. त्या मंत्र्यांनी चांगल्या प्रकारची सूचना दिली कि जल्दबाजी करना ठीक नहीं. देख के आओ बोले किस लिए आया है भरत. मग भरताची परीक्षा करायचं ठरवलं. परीक्षा करण्याकरता एका माणसाला पाठवलेलं आहे. उसके पास 3 थाल दी थी. एक थाल में फल फूल था, एक थाल में मिठाई थी और एक थाल में मांस, रांधा हुआ मांस था. जिसके ऊपर उसकी नजर जाएगी उस प्रकार की उसकी वृत्ती है. जो फळाफळाकडे पाहिल त्याची सात्विक वृत्ती आहे, जो मिठाईकडे पाहिल त्याची राजस वृत्ती आहे आणि जो मांसाकडे पाहिल त्याची तामस वृत्ती आहे. तामसी मनुष्य क्रोधी असतो. नो दया मांस भक्षणः. मांस भक्षण करणाऱ्या माणसाला दया नसते. शास्त्र सिद्धांत विचार. आणि तितक्यात तो जो वृद्ध असलेला प्रधान जो होता त्याला उत्तरेच्या बाजूला शिंक आली. उत्तर दिशेला मुख असताना जर शिंक आली तर कुठल्या प्रकारचा त्रास नाही. ते एक प्रकारचा शुभ शकुन आहे. शिंक आल्याबरोबर त्याने युद्ध करने के लिए आया नहीं, वो शायद मिलने के लिए आया होगा. त्या बुडये कुक सगुण विचारी. बुडये कुक सगुण विचारी. भरत ही मिलियन हो मीरारी. रामई भरतु मनावन जाई. रामई भरतु मनावन जाई. सगुन कहियस विगृहनाई. विगृहनाई. बुडये कुक सगुण विचार. बुड कुक सगुण विचारी. बुडये कुक सगुण विचार. शिंक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं. ते तिन्ही पदार्थ नेलेत पण भरताने त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. जिसके चित्त का विषय प्रभु होता है उसका चित्त कहीं रमता नहीं. प्रभु चिंतनात व्याकुळ झालेला भरत. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम सीताराम. हरि बोल सब गाओ. सीताराम 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 जय सीताराम. 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 सीताराम सीताराम
हरि बोल। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की जय। सीताराम सीताराम भजन करीत भरत चाललेला आहे. आता गुहकाच्या प्रधानाला शिंक आलेली आहे. शकून आणि अपशकून शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. सवत्स गाय आपल्या समोर प्रवासाला निघताना, घरातून निघताना सवत्स गाय भेटली, त्याचं कार्य सिद्ध होईल. नेवला मिल गया मुंगूस मुंगूस, तो भी आपका कार्य सिद्ध हो जाएगा. गाय बछड़े को दूध पिलाती है, माता पुत्र को दूध पिलाती हो या बच्चे को दूध पिलाती हो, तो भी शकुन समजना. पण हकारून एखाद्याने गाय आणली तर त्याला शकुन म्हणायचं नाही, पुढे आण. संयोजित नको, हे सहज घडलं पाहिजे तर मात्र तो शकुन. अर्थात गायीचं दर्शन झालं तर पुण्यच आहे, शकुनच आहे. पण कुठल्या प्रकारचा शकुन जो आहे तो असा संयोजित नको. एखादी माता पाण्याचे घट घेऊन आलेली आहे आपल्या समोर, डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेली. हरिण एखादा आहे, डाव्या बाजूला उजव्या बाजूला जर गेलं तर हा शकुन सांगितले ते हे सगळे. मूर्तीची पूजा करताना मूर्तीच्या डोक्यावर असलेलं फूल पडलं, पाडलं नाही, पडलं तर शकुन आहे. तसं शिंक आलेली आहे, उत्तर दिशेच्या कडे मुख असताना शिंक आलेली आहे, शकुन झालेला आहे. त्यांनी सांगितलं की भरत युद्ध करने के लिए नहीं आया है, भरत तो राम जी को मिलने को आया होगा. आणि 3 पदार्थ पाहिल्याबरोबर भरताने या तिन्ही पदार्थाकडे ढुमकून सुद्धा पाहिलं नाही. व्याकुळ झालेली भरताची स्थिती आल्याबरोबर गुहकानी त्या सगळ्या सैनिकांना सांगितलं की बस अभी कुछ मत करो, भरत युद्ध करने के लिए आया नहीं, किसी के ऊपर शस्त्र चलाओ मत. ज्या नावा आणल्या होत्या इकडे तिकडे बांधून ठेवल्या होत्या त्या सगळ्या पुन्हा पाण्यात सोडून द्या, बाजूला पाण्यामध्ये ठेवून द्या. कडेला बांधून ठेवल्या होत्या आणि भरताजवळ गेलेला आहे. ते भरताचं रूप सावळ्या रंगाचं रूप रामचंद्रासारखं गुहकाला सुद्धा डोळ्यातून आशीर्वाद झाले. भरत भी सुंदर है राम जी जैसा. वशिष्ठाने सांगितलं की भरत भरत ये राम का मित्र है. असं म्हटल्याबरोबर भरताना त्या गुहकाला आलिंगन दिलेलं आहे. तुम बड़े भागवान हो, आपने राम जी की सेवा की. राम जी से हम बिछुड़ गए, केवल मैं कैकेयी का पुत्र हूं इसलिए ऐसा हुआ. रड़ता रड़ता भरत बुरत होता. गुहकाला भरत विचारतोय मेरे पिता राम और मेरी माता वैदी कहां सोई थी. वो गुहकानी ज्या शिसमच्या झाडाखाली झोपले होते तिथे पडलेल्यांना जंगलात पाठवलेला आहे. कावडीच्या कावडी भरून फळं आणलेली आहेत. सगळ्या सैन्याला ती फळं दिलेली आहेत. प्रभू कृपेनं खरं तर फळांचा सीझन नव्हता पण फळं आली होती. कारण भरतही सामान्य नव्हता, भरतही भगवंताची प्रेममूर्ती होती. लक्षात ठेवा. खूप फळं मिळाली, विश्राम केलाय. भरताने मात्र काही खाल्लं नाही, काही प्यालं नाही. रात्रभर भरत तिथेच सीताराम सीताराम करीत जप करत बसलेला आहे. राघव प्यारे रोये
दोनों भ्राता, रोए अपनी सब माता, रोए अवध की जनता। राघव प्यारे तेरी कृपा से हम सब जिए, छोड़ गए मेरे भगवन। ओ तेरी कृपा से हम सब जीते, छोड़ गए मेरे भगवन। तू ना मिले तब जीवन सूना, कैसे बताऊं मेरा मन। तेरा कैसा है रुसवा, तेरा कैसा है रुसवा, हमें क्या भूल हुई भैया, इतना काहे लगाया है देहो राघव प्यारे। रोए हम दोनों भ्राता, रोए अपनी सब माता, रोए अवध की जनता। त्या शय्येजवळ भरत रात्रभर प्रभूचं चिंतन करत होता. गुहकाने ते भरताचं रूप पाहिलं. रामचंद्राची प्रेममूर्ती असलेला भरत, भरताच्या चित्तात एक रामाशिवाय दुसरा विचार नव्हता. निद्रेचा विचार नाही, भोजनाचा विचार नाही, शरीराचा विचार नाही, कशाचाच विचार नव्हता. भरत रात्रभर बसलेला आहे. गुहकानं विचार केला, काय भरताचं प्रेम आहे. आपण समजत होतो की हा कैकेयीचा पुत्र आहे, कैकेयी सारखाच असेल, कपटी, द्वेषी, पापी, छद्मी, पण तसं नाही. भरत तर प्रत्यक्ष रामचंद्राची प्रेमवृत्ती आहे. मग मात्र गुहक भरतावर अत्यंत प्रेम करू लागलेला आहे. सकाळ झाली, प्रातर्विधी उरकलाय. फळं आणण्याकरता गुहकाने अत्यंत सगळ्या सेवकांना पाठवले जंगलात. फुलं आणलेत. सगळ्यांनी स्नान केलेले आहेत. आणि स्नान केल्यानंतर भरतानं सांगितले की हमें पहिलं पार जाना है, नावे मंगाव. 500 नावं आणलेले आहेत. हत्ती घोडे हे सगळे पोहून गेलेले आहेत. 500 नावामध्ये सैन्य बसलेले आहेत. लोक कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांच्या पालख्या नावेत ठेवलेले आहेत. वशिष्ठांची पत्नी अरुंधती बरोबर आहे. वामदेव ऋषी मुनी पण काही बरोबर आहेत, कारण राज्याभिषेक करायचा आहे. मंत्रदष्टे महापुरुष बरोबर आहेत. गंगा पार केलेली आहे आणि पुन्हा प्रवासाला लागलेली आहेत. गंगेच्या पलीकडे गेल्यावर मात्र भरतानं सांगितले, अभी मुझे आग्रह नहीं करना, मैं रथ में नहीं बैठूंगा. पायातली जोडी अगोदरच काढून टाकले होते, पण आता रथातून खाली उतरलेला आहे. देहाचा काळी मात्र विचार नाही. सीताराम सीताराम करीत व्याकुळ झालेला भरत चालतोय.
देहाचा विचार नाही, शरीराचा विचार नाही, इंद्रियांचा विचार नाही. गुहकला सगळा रस्ता पूर्ण माहीत होता. आता मात्र चतुर्मुखी सेना ही मोठ्या मार्गानं, राजमार्गाने येते आहे आणि भरत, शत्रुघ्न आणि गुहक हे तिघेच मात्र पाऊलवाटेने जात आहेत. या पालख्या देखील मुख्य मार्गाने चाललेल्या आहेत आणि तिघे मात्र पाऊलवाटेने चाललेले आहेत. या परिसराचं सगळं वर्णन गुहक भरताला करतायत. पुढे काही ठिकाणी पायाचे ठसे दिसू लागलेले आहेत. भरताने मात्र आता दंडवत घालायला सुरुवात केली आहे. एक दंडवत घालावा, त्या भूमीची माती कपाळाला लागली. मेरे राम इस भूमि पर पैदल है. भरत रडतो आहे. दंडवत प्रणाम करता करता अंगावर जे कपडे घातले होते सगळे फाटलेले आहेत. पाव में छाले गिर गए, पायाला फूड आलेले आहे. राजपुत्र, पण त्या फोडांचा विचार नाही, कपड्याचा विचार नाही. व्याकुळ झालेला भरत सीताराम 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 असा जप करीत चाललेला आहे. अवध के प्यारे राघव की आस लगे मुझे दर्शन के, आस लगे मुझे दर्शन. अवध के प्यारे राघव की आस लगी मुझे दर्शन की, आस लगी मुझे दर्शन की. देखूं किधर मैं आज उनको, पूछो तो मैं आज किसी को. देखूं किधर मैं आज उनको, पूछो तो मैं आज किसी को. आगन बुझती है दिल की, आवध के प्यारे राघव की आस लगी मुझे दर्शन की, आस लगी मुझे दर्शन की, आस लगी मुझे दर्शन. राघवाचं दर्शन करण्याची चित्तात इच्छा. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणी विरातेची तप. प्राणेंद्रिय शरीराचा काडीचा विचार नाही, हे तप आहे. कायिक वाचिक मानसिक तप भरत करत होता. दंडवत घालता घालता पुढे अजून पुढे परिसरात गेल्यावर भरत लोटांगण घालू लागला. दंडवत वेगळं आणि लोटांगण वेगळं. लोटांगण म्हणजे गडबड असं लोळणं, त्याला लोटांगण म्हणतात. दंडवत म्हणजे साष्टांग दंडवत घालणे. आजही नर्मदा परिक्रमा करताना एक महापुरुष पाहायला मी दंडवत घालत होते. नर्मदा परिक्रमा 3,500 किलोमीटरची परिक्रमा दंडवत घालून चालू होती. अंगावर केवळ एक पोतं घातलेलं होतं. ते पोतं सुद्धा फाटून गेलेलं होतं. वृंदावनामध्ये आज स्त्री पुरुष सुद्धा संपूर्ण लोटांगण घालूनच, लोटांगण बरं का, दंडवत नाही. दंडवत वेगळा आणि लोटांगण वेगळं. संपूर्ण वृंदावनाला लोटांगण घालतात आजही. किती त्याग आहे. प्रभूच्या प्राप्तीकरता साधन कसं करतात. तसा भरत आता लोटांगण घालू लागलेला आहे.
गुहकानं मार्ग दाखवलेला आहे. आता पुढे पहाडाच्या पायथ्याला आलेली आहेत सरयू गंगा. दर्शन केलेलं आहे. रामचंद्र या मार्गाने गेलेले आहेत. कुटिया कुठे होती ते गुहकाला माहीत होतं, कारण गुहक कुटी बनवताना होता. शॉर्टकट असा पाऊल वाटेनं गुहकानं भरताला नेलेला आहे. भरतानं विचार केला, मैं मेरे राम जी के चरणों में कैसे जाऊं, कसं जाऊ म्हटलं. हे काळं तोंड मी कसं दाखवू, माझ्यामुळेच हा सगळ्या प्रकारचा उत्पात झाला. अगर मैं गया तो कदाच मेरा राम मेरा स्वीकार करेगा, और वैदेही ने स्वीकार नहीं किया तो क्या करूं. जर तिने स्वीकार केला नाही तर काय होईल. संकल्प आणि विकल्प येतात. पुन्हा मनात म्हणतो, अगर मेरे राम ने मेरा स्वीकार किया तो वैदेही जरूर करेगी. असे संकल्प विकल्प मनामध्ये उठतात. पण मी एकदम जाऊ कसं, विचार पडलेला आहे. असा शासंक होऊन तो चढू लागलेला आहे चित्रकूट पर्वतावर. पाऊल वाटेने चढता चढता एक खून होती, पुढे एक झाड अशा प्रकारचं होतं. त्या झाडाच्या खाली एक मोठी शिला होती. त्या शिलेवर रामचंद्र आणि सीता बसत असत. पुढे कुटियाच्या पुढे मोकळी जागा होती. त्या मोकळी जागेमध्ये अनेक ऋषीमुनी रामचंद्राचा सत्संग करण्याकरता येत असत. हे सगळं गुहकाला माहीत होतं. आणि अलीकडे रामचंद्र आणि सीता जशी निवास करू लागलेले आहेत, तसे परिसरातले भिल आणि या समाजातले स्त्री पुरुष हे रामचंद्राच्या आणि सीतेच्या दर्शनाकरता येत असत. तेव्हा भरत हा गेलेला आहे. कुटिया दाखवलेली आहे. गुहकाने कुटी दाखवल्याबरोबर लक्ष्मण हा या कुटीचं संरक्षण करण्याकरता सज्ज आहे. चतुर्ंगिणी सेना पाहिल्याबरोबर लक्ष्मणाच्या कपाळाची तिडीक उठलेली आहे. लक्ष्मण क्रोधायमान झाला म्हटला. आत्तापर्यंत सहन केलं म्हटला, पण आता एकेकांची खबर घेईल म्हटला, सोडणारच नाही म्हटलं. खूप बोलत होते लक्ष्मण. रामचंद्र फक्त ऐकत होते. विचारलं, सैन्य आलेलं आहे आणि सैन्य आल्यामुळे सगळे पशु पक्षी जे आहेत ते या चित्रकूटकडे पळत आहेत. किलबिलाट सुटलेला आहे पक्ष्यांचा. पशु आक्रोश करू लागलेले आहेत, कारण चतुरंगिनी सेनेसहित ही सगळी प्रजा आलेली होती. त्यामुळे या वनामध्ये मोठी हलचल माजली होती. व्याकुळ झालेले पक्षी कलरव करत होते. झाडाच्या परिसरामध्ये सगळे या जंगलात आलेले होते पक्षी. लक्ष्मणाला विचारलं की सैन्य किसका है, उसकी झेंडिया देखो. झेंडा पहा म्हणले कोणाचा आहे. लक्ष्मणानं पाहिलं तर सांगितलं की आपलाच आहे. अयोध्येचंच निशाण आहे. रामचंद्र म्हणतात, कदाचित आपल्याला भेटण्याकरता आले असतील, पण डोक्यात विचार आला नाही. दशरथाला देखील आणलं असेल आपल्याला भेटी करता, असा राम विचार करतो. लक्ष्मण मात्र क्रोधायमान झालाय. राज्य निष्कंटक करण्याकरता, आपल्यावर हमला करून आपल्याला मारण्याकरता कदाचित आला असेल भरत. कारण भरत हा कैकेयीचा पुत्र आहे, याची प्रवृत्ती देखील दुष्ट असेल, अशा प्रकारचा विचार लक्ष्मण मानतो. मग मात्र रामचंद्रानं लक्ष्मणाचा हात धरलाय आणि लक्ष्मणाला समजावलेला आहे, लखन ऐसा विचार मत करो, मेरा भरत ऐसा कभी नहीं करेगा. मेरे भरत जैसा भाई नहीं. भरताची सराहना करतात रामचंद्र.
भरताचं वर्णन करतात. त्याला सांगितलं की शस्त्रास्त्र बाजूला ठेवून दे, बाण भात्यात ठेवून दे. म्हटला असा कुविचार करू नको, मेरा भरत मुझे मिलने के लिए आया होगा, इन सब लोगों को लेके आया होगा असं रामचंद्र सांगतात. लक्ष्मणाला शांत केलं. लक्ष्मणाला सुंदर विचार सांगितलाय. राज्य कुणाचं, घर कुणाचं, शरीरच जर आपलं नाही तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या कशा असतील. तत्वज्ञानाचा विचार सांगितलेला आहे. लक्ष्मणाला शांत केले. लक्ष्मण मात्र कुटियाच्या बाहेर उभा आहे आणि गुहक चढतोय. तितक्यात भरत दिसलेला आहे. लक्ष्मणानं रामजीला सांगितलेलं आहे, भैया भैया भरत आया. भरत आल्याबरोबर भरताने मागचा पुढचा काही विचार केला नाही. एकदम रामचंद्राच्या पायावर साष्टांग दंडवत घातला आणि रामचंद्राचे पाय आश्रूने धुवून काढले. पटकन भरताला उचलून घेतलेलं छातीसे लावलं. उठे राम सुनी प्रेम अधीरा, उठे राम सुनी प्रेम अधीरा, उठे राम सुनी प्रेम अधीरा, उठे राम सुनी प्रेम शरीर. उठे राम सुन प्रेम अधीरा, उठे राम सुन प्रेम अधीरा, उठे राम सुनी प्रेम अधीरा, उठे राम सुनी प्रेम कहू पट कहू निसंग धानु तीरा, कहू पट कहू निसंग धानु तीरा, उठे राम प्रेम अधीरा, उठे राम प्रेम अधीरा, उठे राम प्रेम अधीरा, प्रेम अधीरा, प्रेम अधीरा. रामचंद्रानं भरताला उचलून घेतलेला आहे, छातीशी लावलेला आहे. दशरथाच्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. रामचंद्राचं दर्शन केल्यानंतर भरतानं सीतेचं दर्शन केलं. लक्ष्मणाला वंदन केलेलं आहे आणि मग सांगितलं, मैं अकेला नहीं आया, मी एकटा आलो नाही म्हटलं. गुरुजी भी आए है, माताहे भी आई है, आम्ही सगळ्या सैन्यासहित आलेलो आहोत. पायवाटेने येणारे सगळे जे सेवक आहेत, या तिन्ही पालख्या, चौथी वशिष्ठांची पालखी आलेली आहे. वशिष्ठ आल्याबरोबर रामचंद्रानं भरताला तिथेच उभा राहिला. भरत आणि रामचंद्र पुढे झालेले आहेत. रामचंद्राच्या चेतात केवळ मातेचं दर्शन होत, पण सीतेनं मात्र तिन्ही मातांच्या कपाळावरचं कुंकू पहिलं पाहिलं. सीतेच्या डोळ्यातून अश्रुपात झालेले आहेत. रामचंद्र गेलेले आहेत. वशिष्ठांचं दर्शन केलेलं आहे. अरुंधती मातेचं दर्शन केलेलं आहे. कौसल्या मातेचं, कैकेयीचं पहिलं दर्शन केलं. काम तो कैकेयीने ही किया था. कैकेयीने जर वनात पाठवलं नसतं तर रामचंद्राने राक्षसांचा संहार केलाच नसता. देवाच्या इच्छेप्रमाणे सगळं घडलेलं आहे. कैकेयीला वंदन केलं पहिल्यांदा, नंतर सुमित्रेला केलं. प्रथम राम बेटी कैकेयी, प्रथम राम बेटी कैकेयी, प्रथम राम भेटी कैकेयी,
प्रथम राम भेटी कैकई सरल सुभाय भगती मदी भेई सरल सुभाय भगती मती भेई चरण सुभाग भेटी चरण सुभाग भेटी पग परिकिना प्रबोध बहोरी पग परिकिना प्रबोध बहोरी काल कराम विधि शिरधरी कोई शिरधरी कोई प्रथम राम प्रभु भेटी कैकई प्रथम राम प्रभु भेटी कैकई प्रथम राम प्रभु भेटी कैकई कैकईचं दर्शन केलेलं आहे, सुमित्रेचं दर्शन, कौशल्याचं दर्शन केलेलं आहे आणि सगळे एकत्रित रामचंद्राच्या या कुटियाच्या बाहेर येऊन बसलेले आहेत. वशिष्ठ बसले आहेत, अरुंधती बसलेली आहे, पण सीतेने मात्र या सगळ्या राण्यांच्या कपाळाला कुंकुमही पाहिलं. सगळे बसल्याबरोबर का आला, कशा करता आला? रामचंद्राला ही गोष्ट कळली नाही असं नाही. प्रेमाच्या पोटात काही गोष्टी कळत पण नाही, पण नंतर कळालं, सांगितलं की बाकी सब ठीक है, केवळ तेरे पिता बाकी स्वर्ग सिधारे है. असं म्हटल्याबरोबर मोठमोठ्याने आक्रोश करून रामचंद्र रडू लागले. मुझे छोड़कर मुझे मिले भी नहीं, जाते वक्त मेरे साथ बातचीत भी नहीं की. रामचंद्र रडू लागले. नंतर सगळे खाली गंगेवर गेलेले आहेत, सगळ्यांनी जलांजली दिलेली आहे, स्नान केलेले आहेत. चतुरंगिणी सेनेचा पडाव गंगेच्या किनाऱ्यावरच होता. दुःखी झालेला भरत, राम, लक्ष्मण, सीता पुन्हा कुटियामध्ये आलेले आहेत. सगळी सेना या गंगेच्या किनाऱ्यावर आहे. भरपूर अशा प्रकारची फळं आणलेली आहेत. या सगळ्या सेनेला ती खाऊ घातलेली आहेत. रामचंद्र हे आपल्या कुटियात आलेले आहेत. या तिन्ही राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकई हे कुटियाजवळ आलेली आहेत, पडाव टाकलेली आहेत. इकडे दशरथ राजा गेल्यामुळे संदेशा मिळाला होता जनकपूरला. जनक राजा, सुनैना राणी, काही सैन्य, घोडेस्वार होते असे सैन्यासहित जनक राजा अयोध्येत आलेला आहे. पण अयोध्येमध्ये कळालं की भरत हा चित्रकूट गेलेला आहे, रामचंद्राला वनवास दिला गेला. हे सगळं कळाल्याबरोबर सीता देखील रामचंद्राबरोबर गेलेली आहे. सुनैना राणीला अत्यंत दुःख झालेलं आहे. हे धर्मदल करीत यांच्या मागोमागच चित्रकूट पर्वतावर आलेले आहे. ज्या दिवशी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी बैठक झालेली आहे. भरत का आलेला आहे? भरत बोलेना, कोणी विषय मांडण्याकरता तयार होईना. गुरुजीनं सांगितले की आपणच सांगा. ते म्हणतात तुम्ही सांगा, ते म्हणतात तुम्ही सांगा. कोणीही विचार मांडायला तयार होईना. जनक राजा आल्याबरोबर सुनैना राणी ही चित्रकूट पर्वतावर आलेली आहे. जनक राजा आलेला आहे. सुनैना राणी अत्यंत दुःखी झालेली आहे. मुलीचा विवाह होताना आई वडिलांना असं वाटलं नव्हतं की आपल्या मुलीला वनवास मिळेल. दुःखी झालेली सुनैना सीतेला भेटू इच्छिती आहे.
पण आपल्या सासवांना सोडून सीता मात्र त्यांच्या उतारावर जात नाही. परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही असं सीतेने ठरवलं होतं. नंतर परवानगी घेतलेली आहे आणि सीता मात्र त्या जनक राजा आणि सुनैना राणीच्या रावठीमध्ये गेलेले आहेत. आईनं कुशीत घेतलेलं आहे मुलीला. बेटी तेरी क्या स्थिती हो, तू क्यों वन में रहती हो, तो हमारे साथ चल, बोल मैं के जाए. अरे मां तू क्या बात करती है, तूने तो मुझे सिखाया है पति के चरणों में ही स्त्री का स्वर्ग होता है, और तू कहती है कि जनकपुर चल. ये कैसा हो सकता, मैं नहीं आ सकती. स्पष्ट विचार सांगितला. तू तर मला म्हटले पतिव्रता धर्माचा विचार सांगितला आणि तूच म्हणते आता की जनकपूरला चल म्हणून. तुला हे सगळं वन कसं सहन होईल म्हटला. थंड पाण्याने आंघोळ, खायला फळफूळ, अंथरायला काही नाही, पांघरायला काही नाही, चांगल्या प्रकारचं भोजन नाही, कसं व्हायचं पोरी तुझं. जो भी होगा सो होगा, मां तू मेरी चिंता मत कर. सुंदर उत्तर दिलेलं आहे सीतेनं. बराच वेळ वडिलांच्या बरोबर आई बरोबर गप्पा मारल्यानंतर मर्यादा होती. मां अभी मैं जा रहा हूं, आता मी जाते म्हटला. पुन्हा आपल्या डेऱ्यामध्ये आलेली आहेत. सीता आलेली आहे. सीतेला बराच वेळ बदलवण्याचा प्रयत्न केला पण सीतेने सगळी गोष्टी अमान्य केल्या. सीता परत गेलेली आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैठक भरलेली आहे. जनक राजा आहे. जनक राजाला सांगितलं की तुम्हीच काहीतरी बोला, समेट करा, काय करायचं. भरत तर आलेला आहे. कौशल्याने सांगितलं की तुम्ही बोलल्याशिवाय काही काम होणार नाही. भरताला फार त्रास देऊ नका, भरताच्या इच्छेप्रमाणे सगळं करा असं कौशल्याने सगळ्यांना सांगितलं होतं. कोणी विषय मांडेना. एकदा वशिष्ठ ऋषी म्हणाले, 2-4 दिवस झालेले आहेत निवास करून. वशिष्ठ म्हणाले, राम ये भरत क्यों आया है, आपने पूछा नहीं. नहीं तो मुझे ऐसा लगा कि मिलने के लिए आए हैं. नहीं नहीं, मिलने के लिए नहीं, आपका राज आपको सौंपने के लिए आया है. तुमचं राज्य तुम्हाला सोपण्याकरता आलेलं आहे म्हटलं. भरताने राज्याभिषेकाचं सगळं साहित्य आणलेलं आहे. आपण राजगादी स्वीकारावी. सीता आणि तुम्ही लक्ष्मण हे तिघेही अयोध्याला चलावं. भरत आणि शत्रुघ्न हे वनात राहतील. लखन के जगह, भरत म्हणतो लखन के जगह मैं रहूंगा. काहीतरी तोड काढा, पण तुम्ही मात्र वनात राहू नका. गादी तुमची आहे. परंपरेच्या दृष्टिकोनातून आपल्या सूर्यवंशातला थोरला मुलगाच गादीवर बसतो, त्यालाच गादीवर बसवलं पाहिजे. ही परंपरा खंडित होता कामा नये वगैरे वगैरे विचार सांगितला. रामचंद्र म्हणतात कि भरत तू तेरा काम कर, मैं मेरा काम करूंगा. पिता की आज्ञा जैसी हुई है उसमें कोई बदल नहीं हो सकता. मला वनाचं राज्य दिलंय आणि तुला मात्र अयोध्येचं राज्य दिलेलं आहे. तू अयोध्येचं राज्य सांभाळ 14 वर्षापर्यंत. भरतानं सांगितलं. भरत काही बोलेना. एक दिवस उन्हातच आपलं आसन टाकलेलं आहे. भरत तिथे बसलेला आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही असा निश्चय केला भरतानं. वशिष्ठांना ही गोष्ट कळाली, कौशल्याला ही गोष्ट कळाली. कौशल्याने मुद्दा मांडला की भरताला फार त्रास देऊ नका, त्याच्या इच्छेप्रमाणे करा. कारण भरत व्याकुळ झालेला आहे. रामचंद्राची प्रेममूर्ती आहे भरत.
आणि मग रामचंद्र बोलायला सुरुवात करतात, अपना अपना काम करना चाहिए, मर्यादा जी आहे ती सांभाळली पाहिजे, धर्म मर्यादा. तुला अयोध्येचं राज्य दिलेलं आहे, तू अयोध्येचं राज्य सांभाळ. भरताने विचार मांडला कि 14 साल तक मैं ये राज संभालूंगा, पर मुझे कुछ आधार चाहिए, मला काहीतरी आधार पाहिजे. भक्ती शास्त्रामध्ये सुद्धा मूर्ती हा आधार आहे. योग साधना करणारा मनुष्य कुठेतरी एक दीपक प्रज्वलित करून ठेवतो किंवा अगरबत्ती लावतो आणि त्या अगरबत्तीच्या आगाराकडे पाहूनच तो ध्यान करतो किंवा जप करतो. तसं मला आधार पाहिजे. भरताने पादुका नेल्या होत्या. शासन चलाऊंगा, जो भी मुझे करना है इस पादुका को निवेदन करके ही मैं करूंगा, आप मुझे इसके लिए इजाजत देना. मी उपवास करणार, रामचंद्र सारखं जीवन मी व्यतीत करणार, वल्कल वस्त्र धारण करणार, जटामुकुट धारण करणार, अयोध्यात राहणार नाही, राज्य शासन मी चालवणार. भरतानं त्या पादुका डोक्यावर घेतलेल्या आहेत. सगळ्यांना बरं वाटलेलं आहे. बरेच दिवस ही मंडळी सैन्यासहित निर्णय लागेपर्यंत 10-15 दिवस या चित्रकूट पर्वतावर राहिले होते. रामचंद्राने सांगितलं की आता जायला हरकत नाही. तिकडे अयोध्याचं राज्य, प्रजा त्यांचा सांभाळ करण्याकरता गेलं पाहिजे. निश्चय केला, निघायचा विचार परत ठरलेला आहे. पुन्हा सगळी प्रजा, सीता, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी दुःखी झाले. रामचंद्राचा वियोग होणार आहे भावी. रामचंद्र कौशल्य मातेजवळ गेलेले आहेत. कौशल्य मातेचं वंदन केलेलं आहे, प्रणाम केला. कौशल्याने रामचंद्राला जवळ घेतलं. रामचंद्राच्या डोक्यावरून हात फिरवला. सीतेनं दर्शन घेतलेलं आहे. सीतेच्याही डोक्यावरून हात फिरवला. बेटी संभाल. लक्ष्मणानं वंदन केले. लक्ष्मण कैकेयीकडे फक्त पाहत होता. इसने सारा खेल किया. जसं पांडवामध्ये भीमदादा कधीही वाकले नाहीत, तसा लक्ष्मण देखील वाकला नाही. रामचंद्राने मात्र सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे. लक्ष्मण फार तेज अशा प्रकारचा आहे. इकडे सुनैना राणी यांनी पुष्कळ प्रयत्न करून पाहिला सीतेला नेण्याचा, पण सीतेने पूर्ण रूपेने नकार दिला. मैं कभी नहीं आ सकती, जो भी होगा मेरे पति के चरणों में होगा. सुनैना राणी रुदन करतायत. इतकंच नाही, जनक राजाच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. जनक राजाने सुनैना राणीनं वशिष्ठ महामुनींचं वंदन केलेलं आहे. या सगळ्यांचा निरोप घेऊन जनकपूरचे जे लोक होते ते आपापल्या घोड्यावर बसून मार्गस्थ झालेले आहेत. इकडे अयोध्याची सगळी ही प्रजा, चतुरंगिनी सेना, भरतानं पादुका डोक्यावर घेतलेली आहे. जो भगवान को अपने सर पर पधराता है उसका जीवन मंगलमय हो जाता है. देवाला ठेवण्याची जागा एक चित्त, प्रभूने दिलेला प्रसाद डोक्यावर धारण केलेला आहे. प्रसाद कुठे मिळू द्या, त्याला वंदन करावं, फेरी प्राशन करो. तसा प्रसाद मिळाला, तो प्रसाद घेतलेला आहे. पादुका घेतलेल्या आहेत, पादुका डोक्यावर धारण केल्या. पण जाता जाता भरत म्हणतो, भैया भैया 14 साल के बाद एक दिन भी अगर आगे हो गया, बढ़ गया, तो मैं अग्नि काष्ठ लूंगा. 14 साल के बाद एक दिन भी नहीं रहना. रामचंद्रानं मान्य केले.
14 साल के बाद एक दिन भी मैं रहूंगा नाही. भरत म्हणतो मी अग्निकाष्ठ घेईल आणि माझं जीवन संपून टाकील. आपण 14 वर्षातच 14 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर अयोध्येमध्ये हजर पाहिजे. रामचंद्रानं भरताचं म्हणणं शिरसावद्य मानलेलं आहे. कारण भरत हा भक्त आहे, प्रेममूर्ती आहे. भरतासारखा भाऊ नाही, कौशल्यासारखी आई नाही, दशरथासारखा पिता नाही. ही सगळी मंडळी चतुरंगिणी सहित निघाली आहेत. जड पावलाने सगळी निघालेली आहेत. रामचंद्राचं वारंवार दर्शन करतात. रामचंद्र उभे आहेत, सीता जवळ आहे, लक्ष्मण उभा आहे. सगळी मंडळी निघालेली आहे. पालख्या निघाल्यात. कौशल्या वारंवार पालखीतून बाहेर डोकून पाहत होती. सीतेच्या डोळ्यामध्ये अश्रुपात आलेले आहेत. विदाई झालेली आहे. सगळे दरमजल करीत अयोध्येकडे निघालेत. इकडे रामचंद्र मात्र चित्रकूट पर्वतावर निवास करीत होते. लोकसंग्रह झाला म्हणजे साधनेमध्ये एक प्रकारचं विघ्न येत. कळलं? खूप लोकांची वर्दळ वाढली म्हणजे साधना बिघडली जाते. एकांत संपला जातो. दुसरा महत्त्वाचा भाग की 15-20 दिवस एक सगळं सैन्य तिथे थांबल्यामुळे सगळा परिसर घोड्याची लीद पडलेली आहे, हत्तीची लीद पडलेली आहे, चारा पडलेला आहे, मोठमोठे लाकडं पडलेली आहेत. हे सगळं पाहिलं म्हणजे वारंवार या सगळ्यांची आठवण येत होती. पदार्थ पाहिला म्हणजे आठवण येते आणि आठवण आली म्हणजे माणसाचं हृदय द्रवीभूत होतं. तसं रामचंद्रांना वारंवार हे सगळे पदार्थ पाहिल्यावर माँ कौशल्या, वशिष्ठ, भरत या सगळ्यांची वारंवार आठवण येत होती. कारण भरत रामचंद्राची प्रेममूर्ती होती. हे परत निघालेले आहेत. परत आल्यानंतर पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. मंदाकिनी सोडली, गंगा सोडली आहे. गंगेच्या किनाऱ्यावर आल्यावर पुन्हा नावेत बसून अलीकडच्या तीरावर आलेले आहेत. प्रयागराजला आलेले आहेत. प्रयागराज पुढे प्रवास चालू झाला. पुढे येताना सुद्धा प्रयागराजला जाताना देखील स्वागत केलेलं आहे. येताना मात्र फार थांबले नाही. भरद्वाजांच्या आश्रमामध्ये भरत थांबला होता. भरताची खूप मोठी सेवा, सगळ्या प्रकारच्या अष्टमहासिद्धी भरद्वाजांनी पाचारण केल्या होत्या आणि भरताची अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली. सगळ्या चतुरंगिनी सेनेला भोजन दिलेलं आहे, निवास दिलेला आहे. अष्टमहासिद्धीच्या द्वारे या सगळ्यांची सेवा केली होती. येताना मात्र फार थोड्या वेळा अशा प्रकारचे थांबलेले आहेत. गंगा स्नान केले आहे. तिथून पुन्हा गंगा पार केलेली आहे. हो करता करता ही मंडळी सरयू गंगेच्या किनाऱ्याला आलेली आहे. पण भरत मात्र नंदीग्रामामध्ये एक गुफा तयार केलेली आहे जमिनीत. आणि त्या गुफेमध्ये सुंदर प्रकारचं सिंहासन केलं आहे. त्या सिंहासनावर पादुका स्थापन केलेल्या आहेत. आणि भरत मात्र नंदीग्रामामध्ये राहून सेवा करतो. सीताराम 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 कहिए, जाए विधि राखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम ताई विधि रहिए. सीताराम कहिए, सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम ताए विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम ताए विधि रहिए. सीताराम तुक में राम नाम राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं है प्यारे राम तेरे साथ में.
में है राम नाम, राम सेवा हाथ में। तू अकेला नहीं है प्यारे, राम तेरे साथ में। विधि का विधान जान, विधि का विधान जान, हानि लाभ सही है। सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, चाहे विधि रहिए। सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, चाहे विधि रहिए। सीताराम सीताराम। किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा, होगा प्यारे वही जो राम जी को भाएगा। किया अभिमान तो मान नहीं पाएगा, होगा प्यारे वही जो राम जी को पाएगा। फल आशा त्याग शुभ, फल आशा त्याग शुभ, काम करते रहिए। सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, चाहे विधि रहिए। सीताराम 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 कहिए, चाहे विधि राखे राम, चाहे विधि रहिए। सीताराम सीताराम। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। जसं प्रभू ठेवील तसं राहावं। असा साधकच राहू शकतो, असा प्रभू भक्तच राहू शकतो। सामान्य मनुष्य अभिमानानं प्रेरित होऊन संपत्ती, ऐश्वर्य, सत्ता या अभिमानानं प्रेरित होऊन आपल्या मनानंच करण्याचा प्रयत्न करतो। जे होणार आहे ते प्रभूच्या इच्छेनंच होणार आहे, म्हणून प्रयत्न करू नये असं नाही। प्रयत्न जरूर करावा, पण प्रयत्न करता करता प्रभूचं स्मरण करावं, हा महत्त्वाचा भाग। भरत हा नंदीग्रामामध्ये एक कुटिया बनवलेली आहे, आतमध्ये गुफा केलेली आहे, आज पण गुफा आहे। त्या नंदीग्रामामध्ये एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाला पारंब्याच नाही। प्राय वडाच्या झाडाला पारंब्या असतात। नर्मदेच्या काठी एक 8 एकराचं वड पाहिला, किती 8 एकर, एकच वडाचं झाड, पारंब्याला पारंब्या, पारंब्याला पारंब्या। त्याचा संसारसुद्धा पारंब्याला पारंब्याच असतात। म्हणजे इथे मात्र पारंब्या नाही। वडाला प्रायः पारंब्या असतात, तशा पारंब्या मात्र त्या वडाला नाही। जिथे नंदीग्राम आहे त्या नंदीग्रामामध्ये भरताचं जे स्थान आहे ते बघण्याकरता गेलो होतो, अयोध्येला गेलो त्यावेळेस। त्या झाडाचं जे पान आहे, वडाचं झाड, त्याचे पानं अगदी छोटे, इतकीसे पाने। वडाचे पानं मोठे असतात पण त्याला पारंब्या अजिबात नाही, अशा प्रकारचा तो वड आहे। त्या तळघरामध्ये, गुफेमध्ये भरत हा साधना करतो। भरताने पादुका ठेवलेल्या आहेत। कभी कभी भरत बहुत व्याकुल हो जाता है, इतका व्याकुल होतो भरत कि रात्रभर सीताराम सीताराम जप करतो। जितकी व्याकुळता प्रभुचिंतनात वाढेल तेवढी प्रभू फार लवकर कृपा करतो। कधी कधी त्या पादुकातून प्रत्यक्ष राम प्रगट होत असे। ही शक्ती फक्त भक्तीमध्ये आहे, ज्ञानामध्ये नाही। जड़ में भी चेतन प्रकट हो जाता है, असा प्रत्यय भरताचा होता। अति व्याकुळ झाला भरत। रामचंद्राची आठवण सतवू लागली की भरतानं साधना करावी आणि त्या पादुकाच्या समोर बसून प्रभुचिंतन करावं, नामस्मरण करावं, सीताराम सीताराम जप करावा, की त्या पादुकातून रामचंद्र प्रकट व्हावे। असा अनेक प्रसंग झालेला आहे। जेव्हा जेव्हा व्याकुळ होतो भरत, पादुकामध्ये प्रभूचं प्राकट्य व्हावं। जगाला चेतनत्व आणण्याची ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे, साधनेत आहे। अनेक साधकांच्या जीवनामध्ये जे बलवत्तर अशा प्रकारची निर्दुष्ट साधना करतात
त्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून हा नंदीग्रामामध्ये राहून सगळं राज्य शासन अतिशय चांगल्या प्रकारे चालू होता. प्रत्येक गोष्ट काही साधकांच्या जीवनात मी असं पाहिलं की पाणीसुद्धा देवाला निवेदन करायचं आणि नंतरच पाणी प्यायचं. जो जो पदार्थ यत करोषि यदस्नासी यज्जुहोषि ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. जे जे प्रभूला अर्पण करायचं आहे, अर्पण केल्याशिवाय ते प्राशन किंवा सेवन करायचंच नाही, असा काहींचा दंडक आहे. भगवान को भोग लगाने के बाद वो प्रसाद हो जाता है, वो अन्न शुद्ध हो जाता है. वो जो भगवान को भोग लगाते नहीं तो अन्न शुद्ध नहीं रहता. म्हणून देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न सेवन करू नये. म्हणून भोग दाखवावा. भोग दाखवल्यानंतर मात्र ते अन्न शुद्ध पवित्र होतं. माणसाची बुद्धी चांगली ठेव. वृंदावनामध्ये एक कर्माबाई नावाची माता होती. कौटुंबिक जीवनामध्ये पती गेला, संतान झाले, ती पण गेले, एकटीच राहिलेली आहे. संसाराचा सगळा अनुभव पाहिलेला होता. पुन्हा आता प्रपंच करायचा नाही. आता उरले ते देवा तुम्हा समर्पण या भूमिकेमध्ये कुठेतरी क्षेत्रात जायचं तर वृंदावनामध्ये गेले आहेत. वृंदावनामध्ये कुटिया बांधलेली आहे. रोज प्रभूचा नामस्मरण करावं, जप करावा, सत्संगाला जावं, कुठेतरी थोडंसं काहीतरी गोळाभर अन्न करावं, खिचडी शिजवावी. देवारा होता, त्या खिचडीवर थोडं तूप टाकावं चांगलं आणि देवापुढे ठेवावं. देवाच्या पुढे जो पडदा आहे तो बाजूला करावा आणि प्रभूला मनवावं. हे गोविंद हे गोपाल हे हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दया निधान हे दया निधान हे दया हे दया निधान हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दया निधान हे दया निधान हे दया निधान हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दया निधान हे दया निधान प्रभूचं स्मरण करावं, प्रभूला मनवावं, या रीतीनं भगवंताला भोग दाखवावा आणि अखंड प्रभुचिंतनात रममान राहावं. कर्माबाई वृद्ध झालेले आहेत.
सत्संगाकरता अनेक साधू संत या कर्माबाईच्या कुटियावर येत असत. त्यांच्या संगतीत खूप प्रभूच्या लीला, प्रभूचं नामस्मरण हे करावं, चिंतन करावं. रोज स्वतः वैयक्तिक भरपूर अशा प्रकारे जप करावा. जप करताना त्यांनी सांगितलं की कमीत कमी 21,600 वेळा तरी जप केला पाहिजे माणसाला. आपले श्वासोश्वास 21,600 वेळा होतात, एवढा तरी जप रोज केला पाहिजे साधकानं, असा विचार सांगितलेला आहे. ही माता 50, 60, 70, 80 हजार जप करत असे. पुढे प्रारब्ध वर्षामध्ये वृद्धा झालेली आहे. भक्तांना ही गोष्ट कळालेली आहे. पुढे एक दिवस ध्येय 5 झालेला आहे आणि सगळे भक्त एकत्रित झालेले आहेत आणि यमुनेच्या किनाऱ्यावर या मातेला नेलेला अग्निसंस्कार करण्याकरता सगळी भक्त मंडळी जी आली होती त्यांनी चौकशी केली. आता अग्निसंस्कार करायचा आहे, बोले इसका कोई बेटा है, इसके कोई रिश्तेदार है. बराच वेळ एकमेकाला विचारत होते. हो करता करता एक 8-9 वर्षाचा सुंदर बालक आलेला आहे. आल्याबरोबर अति सुंदर रूप. बोले वो मेरी माँ है. कौन था वो? तो परमात्मा होता प्रत्यक्ष. कर्माबाईची सद्गती झाली. अग्निसंस्कार करताना अग्निदाग त्या मुलानं दिलेला आहे आणि नंतर लोकांच्या डोक्यात आलं की वो लड़का कहाँ गया, वो लड़का कहाँ गया, वो लड़का जहाँ था वहाँ चल गया. तो दुसरा कोणी नव्हता, प्रत्यक्ष परमात्मा होता. ते सेवेचं फल अशा प्रकारचं होतं. तात्पर्य सांगायचं की प्रभू चिंतनानं प्रभू प्रसन्न होतो आणि प्रसन्न झालेला प्रभू योगक्षेमम वाहम्यहम, त्याचा योग आणि क्षेम दोन्ही तो वाहतो. कारण देवाचं ब्रीद आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जन परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वाहम्यहम, असा तो परमात्मा आहे. म्हणून भरत हा नंदीग्रामामध्ये राहतो. राज्य सगळे अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि भरत मात्र राज्य शासन चालवतो. क्या हो गया? इकडे रामचंद्र ही चित्रकूटवर राहत आहेत. रामचंद्राने विचार केला की या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा आठवण येते. अनेक भिल्ल आणि कोळ स्त्रिया, कोळ्यांच्या स्त्रिया इथे येत असत लाकडं तोडण्याकरता. त्यांचे व्यवसाय म्हणजे काय, कुठेतरी झाडावरचं मध काढायचं. पण जसे रामचंद्र या चित्रकूटवर राहू लागले तसे या कोळ भिळामध्ये असलेले जे दोष होते बरं का, चोरी करणे, दारू पिणे, या सगळ्या गोष्टी वर्ज्य झाल्या. कारण रामचंद्राचा निवास इथं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या. कधी कधी त्या स्त्रिया सीता पाणी आणण्याकरता जात असे, फुलं आणण्याकरता जात असे. बाकी फळं आणण्याचं काम मात्र लक्ष्मण करत होते. फुलं आणि पाणी आणण्याकरता ती सीता ज्यावेळी जावी त्यावेळेस सीतेला रस्त्यात भेटाव्या त्या स्त्रिया. ती एवढं सुंदर रूप पाहिल्यानंतर या आईवडिलांना कसं वाटलं नाही की त्यांनी एवढ्या सुंदर बालकांना, सुंदर ह्या मुलीला आणि मुलांना वनात पाठवलेलं आहे. कैकेयीच्या संदर्भात त्या काहीतरी उलट सुलट अशा प्रकारचे बोलत असत. कधी कधी सीतेला त्यांनी विचारावं, जो शाम है और एक गौर है, आपके कौन लगते हैं, हे तुझे कौन आहेत म्हटलं. जो गौर जो है वो मेरा देवर है, दुसरा राहिलेला तो माझा पती आहे.
मुख अशा प्रकारे वर्णन न करताना फक्त सांगत होत्या. रामचंद्र असं अनेक प्रश्न विचारावे सीतेला. का वनात आला, कशा करता वनात आला. सीता मात्र सगळं सहज सहज सांगत होती. असा बराच काल त्या चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर ऋषीमुनी दर्शना करता येत असत. रामचंद्राला देखील आता वारंवार ह्या अयोध्येच्या लोकांचं स्मरण होऊ लागलं. म्हणून रामचंद्रानं ठरवलं की आता आपण जागा बदलूया, स्थान बदलायला पाहिजे. लोकसंग्रह फार झाला, विक्षेप होतो, आता इथे थांबायचं नाही. म्हणून चित्रकूट सोडायचं ठरवलं रामचंद्रानं आणि चित्रकूट पर्वताहून ते खाली उतरलेले आहेत. चित्रकूट परिसरामध्येच खाली पायथ्याला आत्री ऋषीचा आश्रम होता. आत्री या शब्दाचाच अर्थ भरलेला आहे. नत्री इज इक्वल टू आत्री. जो तिघामध्ये नाही त्याचं नाव आत्री. तिघामध्ये म्हणजे जो सत्वगुणात नाही, रजोगुणात नाही, तमगुणात नाही, असा जो तो आत्री. आणि आत्री आणि अनुसयाची जोडी होती. ज्या आत्री होत आहे वही अनसुया होती आहे. आत्रीची पत्नी अनुसया म्हणजे जिच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची असूया राहिली नाही अशी शुद्ध अंतकरणाची वृत्ती तीच अनुसया. या तिन्ही गुणात जो नाही त्याचं नाव आत्री. आत्री आणि अनुसयाचं दाम्पत्य जीवन दिव्य अशा प्रकारचं होतं. हे निवास करत होते. आणि रामचंद्र हे आत्री ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. या आत्री आश्रमाचा एक विशेष होता. एकदा नारद हे आत्री आश्रमात आलेले आहेत. या आत्री ऋषींच्या वंदन केलेलं आहे. नारदाचं मोठं स्वागत केलेलं आहे दोघांनी. अनुसया मोठी तपस्विनी आहे. आत्री त्रिकाल संध्या करतात. त्रिकाल या मंदाकिनी गंगेवर स्नानाकरता जावं, 3दा संध्या करावी, जप करावा गायत्री मंत्राचा. मोठे साधक होते. अनुसया देखील आपले पती साधना करता बसले म्हणजे अनुसया देखील जप करत होती. मोठी तपस्विनी साध्वी माता होती ती. आत्री अनुसयाच्या उदरीच भगवान दत्त किंवा यांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन परमात्मा प्रगट झाला होता. असे बलवत्तर हे साधक होते. नारद आलेले आहेत. नारदाचं स्वागत केलेलं आहे. आणि परत नारद वारंवार गमन करीत होते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हे 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 नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरि राम 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 सीताराम राम राम। हरे राम 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 सीताराम राम राम। हरि राम 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 सीताराम राम राम। हरि राम 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 सीताराम राम राम। हरि राम 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 सीताराम राम राम। हरे 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 राम 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 सीताराम राम राम। राम 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 सीताराम राम राम। राजा राम 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 राजा राम राम राम। राम 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 सीताराम राम